Welcome, dear students. We have to start chapter number 4, Emerging Technology in previous lecture. Now, today we have to introduce a cloud computing. Types of cloud computing and benefits of cloud computing. What is meant by cloud computing? Cloud computing is a model for enabling convenient on-demand network access to a shared pool of computing resources like network, servers, storage, applications, and services released with service provider interaction. क्लाउड कॉम्प्युटिंग हे असं टेक्निक आहे की युजरने जे रिक्वायर्ड नेटवर्क असेल ते ॲक्सेस करेल आणि त्याच्यासाठी जी स्टोरेज जी आहे डेटा स्टोरेज करण्यासाठी जी अवेलेबल स्टोरेज जी आहे ती तयार करून देणं हे या क्लाउड कॉम्प्युटिंगकडे आहे. लार्ज स्टोरेज स्पेस स्टोअर करणं आणि लार्ज डेटा सेव्ह करणं हे काम जे आहे ते या क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये होत असतं. Types of cloud computing. There are 3 types of deployment of cloud computing, that are public cloud, private cloud, and hybrid cloud. First is public cloud. In public cloud, all the services and supporting infrastructure are managed off-site over the internet and shared across multiple users. Public cloud are more efficient and inexpensive than private and hybrid cloud solutions. Public cloud जे आहे ते open to all. This cloud examples are Amazon, AWS, Microsoft, Azure, Google Cloud Platform. आता फॉर एक्झाम्पल गेलं पब्लिक क्लाउड जे आहे ते ओपन टू ऑल सर्व्हिसेस. आता गुगल घेतलं तर गुगलमध्ये जे वेगवेगळे डेस्कटॉपवर जो आयकॉन चेंज होत असतो तो चेंज होताना आपल्याला दिसत नसतो, कारण ती जी साईट आहे ती कंटिन्युअस तिचं वर्किंग चालू असतं. ती जी साईट आहे गुगल हे कंटिन्युअस तिचं काम सुरू असताना तिच्या बॅक साईडला म्हणजे ऑफ साईड त्या वेबसाईटमध्ये चेंजेस जे आहे ते केलेले असतात, परंतु ते जे पीपल जे त्याचा वापर करतायत त्यांना युजर्सला ते समजत नसतं, कारण ते बॅक साईडला त्याचे चेंजेस जे होत असतात आणि चेंज झाल्यानंतर
पूर्ण सेटिंग झाल्यानंतर आपल्याला तो चेंज जो आहे तो डायरेक्टली ओपन झालेला दिसत असतो. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, पब्लिक क्लाउड. सेकंड इज प्रायव्हेट क्लाउड. As the name suggests, private cloud provides IT services through the internet or a private network to selected users rather than to general public. All the data is protected behind the firewall. Private cloud solutions are preferred for enhanced security and privacy by the user. प्रायव्हेट क्लाउड जे आहे ते स्वतःच्या बेनिफिटसाठी लिमिटेड पीपल त्याचा यूज करतील आणि त्याच्यासाठी तुम्हाला ती जी साईट आहे ती तुम्हाला पे करून ॲक्सेस करता येणार आहे. म्हणून तिला काय म्हटलंय, प्रायव्हेट क्लाउड. आणि तो जो डेटा आहे प्रायव्हेट डेटा, ऑल द डेटा इज प्रोटेक्टेड बिहाइंड द फायरवॉल्स. म्हणजे तो जो डेटा आहे तो कसा असणार आहे, सिक्युअर डेटा असणार आहे. एक्सटर्नल डेटा अँड इंटरनल सिस्टीम जी आहे ती सुद्धा तुमची कशी असणार आहे, सिक्युअर केलेली असणार आहे ना, सिक्युरिटी अँड प्रायव्हसी. कारण तुमचा जो डेटा आहे तो कसा असेल, प्रायव्हेट असणार आहे. म्हणून त्याच्यासाठी फायरवॉल ही सिक्युरिटी त्याच्या दिलेली आहे. थर्ड इज हायब्रिड क्लाउड. हायब्रिड क्लाउड एन्व्हायरमेंट combines both public and private cloud elements. The hybrid environment communicate over an encrypted connection and allow for the portability of data and application. Hybrid cloud allows greater flexibility as compared to that of public and private cloud solution. आता हायब्रिड क्लाउड जे आहे ते कॉम्बिनेशन ऑफ पब्लिक अँड प्रायव्हेट क्लाउड इलेमेंट, म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन हे हायब्रिड क्लाउडमध्ये दिलेलं आहे. And this is the virus protect, and this application is easily or flexible. Next is benefits of cloud computing. First is cost saving. Cloud computing solutions are inexpensive than the actual overall infrastructure setup for the IT services. म्हणजे काय असणार आहे की स्टोरेज जे आहे ते कसं असणार आहे, हे इनएक्सपेन्सिव्ह असणार आहे. म्हणजे तुम्हाला IT चा जो सेटअप आहे तो आपण काय करतो, ॲप्लिकेशन्समध्ये तो डाउनलोड करतो आणि त्याच्यासाठी जी स्पेस असणार आहे ती आपण काय करतो, इन्स्टॉल करतो आणि नंतर त्याचा यूज करून ते ॲक्च्युअल ॲप्लिकेशन जे आहे ते आपण काय करतो, रन करत असतो. सेकंड इज रिलायबल. Cloud computing solutions are more reliable than in-house IT infrastructure. म्हणजे सर्व्हर साइड जे स्टोरेज असणार आहे की ते जास्त असणार आहे.
थर्ड, mobility. Cloud computing solutions are more portable because user can access data anytime, anywhere as require. म्हणजे मोर पोर्टेबल म्हणजे काय म्हटलंय त्यांनी की जो क्लाउड ॲप आहे तो एकाकडनं दुसऱ्या प्लेसला सेंड करणं जे आहे ते इझी आहे आणि ते 24 तास ऑल ओव्हर वर्ल्ड आपण तो डेटा जो आहे तो काय करू शकतो, सेंड करू शकतो किंवा स्टोअर करू शकतो. थँक्यू.